अब्दुल मियाच्या मृत्यूनंतर त्यांची 3ही मुलं अनाथ होतात. आता त्यांच्या डोक्यावर बापाचं छत्र नव्हतं. आता काय होणार? कसं आपलं घर चालणार? 2 तरुण मुलींची लग्न सुद्धा करायची. हे देवा, काहीतरी उपाय कर, काहीतरी कृपा कर. आई, आता आम्हाला जाऊन काम करावं लागेल. पण तू काय काम करू शकतेस? मला तर फक्त एकच काम चांगलं जमतं, स्वयंपाक करणं. आपण बिर्याणी सेंटर उघडलं तर? पण त्यासाठी खूप पैसे लागतील दीदी. पैशांची काळजी करू नका. माझे हे दागिने कधी कामी येतील. आणि एकदा का सगळं नीट झालं की तुम्ही सगळे मिळून सोडू आहे. पण आई, हे बाबांनी तुझ्यासाठी आणले होते. बाळा, माझी पहिली जबाबदारी तुम्ही सगळे आहात. दागिन्यांचं काय? ते तर पुन्हा करता येतील. ठीक आहे. शिफाने आपल्या आईचे दागिने घेतले आणि ते गहाण ठेवून तिला 20,000 रुपये मिळाले. त्या पैशातून हे लोक छोटीशी हातगाडी खरेदी करतात आणि 3ही भाऊ बहीण मिळून त्या गाडीवर काम करू लागले. घ्या घ्या, गरम गरम बिर्याणी घ्या. चव तर अशी की बोट चाटतच राहाल. घ्या घ्या, गरम गरम बिर्याणी घ्या. बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडची बिर्याणी घेतली आणि सगळ्यांनाच ती बिर्याणी खूप आवडली. वा, काय बिर्याणी आहे. आम्ही कधी इतकी स्वादिष्ट बिर्याणी खाल्लीच नव्हती. हो हो, खूप छान बिर्याणी आहे. धन्यवाद दादा. ही आमच्या आईची रेसिपी आहे. आमच्या आईची स्पेशल बिर्याणी. खूप चांगली आहे. आणि बघता बघता त्यांच्या बिर्याणीची गाडी चालू लागली. गाडी समोर खूप लोकांची गर्दी होऊ लागली. मला 2 बिर्याणी पार्सल द्या. ठीक आहे. मला पण द्या. आता नदीमला लोकांना बोलवण्याची गरज पडत नव्हती. हातगाडीवर इतकी गर्दी असायची की 3 भाऊ बहीण मिळून ऑर्डर घेत असत. ही घ्या तुमची ऑर्डर. ही तुमची. ही तुमची. एका महिन्यानंतर शिफा कमावलेले पैसे मोजत होती. हे घे आई, ह्या महिन्याचा नफा 20,000 रुपये. काय? तू बरोबर ऐकलंस, 20,000 रुपये. इतके सगळे पैसे. आपली बिर्याणी लोकांना आवडू लागली आहे. ग्राहकांची कायम गर्दी असते आई. हे देवा, तुझे खूप खूप आभार. तू माझ्या मुलांना यश प्रदान केलंस. धन्यवाद. आई, पुढच्या महिन्यातच तुझे दागिने सोडून आणू आम्ही. देवाचीच कृपा होईल. आज शिफाचा परिवार खूप खुश होता. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी काहीतरी चांगलं घडलं होतं. 3ही भाऊ बहिणींनी त्यांचे कष्ट सुरूच ठेवले आणि दिवसेंदिवस खूप प्रगती करू लागले. हे सगळं आमच्या 3घांच्या एकतेमुळे झालंय. हो ताई. आणि आपण नेहमी एकत्रच राहू. हो, नेहमीच. काही महिन्यांनंतर 3घांनी हातगाडी सोडून हॉटेल काढलं. नदीम काउंटरवर बसायचा आणि शिफा आणि सना बिर्याणी बनवायचे. नदीम भाऊ, तो स्वाद आहे हातगाडीवाला. अगदीच. ही तर आमच्या आईची रेसिपी आहे आणि भाऊ, चव कधीच बदलणार नाही. लोक बऱ्याचदा ह्यांच्या बिर्याणीच्या चवीची स्तुती करायचे. हळूहळू त्यांना पार्टीच्या केटरिंगच्या ऑर्डरही मिळू लागल्या. भाऊ, माझ्या घरी उद्या पार्टी आहे. 100 लोकांसाठी बिर्याणी पाहिजे आहे. हो, नक्की मिळेल ना. पण तीच चव पाहिजे जी आम्हाला इथे मिळते. हो, नक्कीच हीच चव असेल. काळजी करू नका, ऑर्डर देऊन जा. 3ही भाऊ बहीण खूप खुश होते कारण त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. मग एके दिवशी काय झालं? ही ऑर्डर अजून गेली नाही. त्या काझी साहेबांच्या घरी लग्न होतं, पण काहीतरी कारणाने त्यांचं लग्न मोडलं. त्यामुळे आता ऑर्डर जाणार नाही. हे देवा, खूप वाईट झालं. तू एक काम कर, हे जेवण गरिबांना दे. कमीत कमी काझी साहेबांचे आशीर्वाद मिळतील. ठीक आहे ताई. आपल्या मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून नदीमने सगळी बिर्याणी भिकाऱ्यांमध्ये वाटून टाकली. पण त्यांची इच्छा नव्हती. जेव्हा तो हॉटेलमध्ये परत आला तेव्हा सना तिथे नव्हतीच. ताई कुठे आहे? ती तर घरी गेली आहे. मला कळत नाहीये की ताईने इतकी सगळी बिर्याणी गरिबांमध्ये का वाटून टाकायला सांगितली असेल. काय बोलतोयस तू? सना ताई, आज काझी साहेबांच्या घरी लग्न होतं. त्यांनी 100 लोकांच्या बिर्याणीची ऑर्डर दिली होती, पण काहीतरी कारणाने त्यांच्या घरचं लग्न मोडलं. बिर्याणी उरली होती. मी विचार करत होतो की सगळी बिर्याणी विकून टाकूया, पण ताईने सांगितलं की सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटून टाक. हा बरोबर निर्णय नव्हता. आपण त्या बिर्याणी मधून सुद्धा पैसे कमवू शकलो असतो ताई. हो, नक्कीच. आपली ताई खूप चांगल्या मनाची आहे. म्हणून तिने विचार केला असेल की जर या बिर्याणीचे पैसे मिळाले आहेत तर बिर्याणी गरिबांना वाटली तर.
पण त्यांना दुप्पट फायद्याचा विचार मनात आलाच नसेल. असू शकतं. तेवढ्यात शिफा तिथे आली आणि मग सना आणि नदीमने त्यांचं बोलणं बंद केलं. सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटली ना? हो हो, वाटली. कमीत कमी काझी साहेबांना आशीर्वाद मिळतील. आता त्यांना आशीर्वादाची खूप गरज आहे. हो. सना आणि नदीम त्यांच्या मोठ्या बहिणीच्या निर्णयाशी सहमत नव्हते. असो, त्यांचा व्यवसाय चालतच राहिला. त्यांना अजून बऱ्याच मोठ्या ऑर्डर्स मिळत राहिल्या. त्यांचं हॉटेल सुद्धा चांगलं चालत होतं. मग काही महिन्यानंतर अजून एक ऑर्डर कॅन्सल होते. नदीम, अन्सारी साहेबांची ऑर्डर कॅन्सल झाली आहे. तू ही सगळी बिर्याणी गरिबांमध्ये वाटून टाक. ठीक आहे ताई. नदीमने हो तर म्हटलं, पण त्याची इच्छा नव्हती. मोठी बहीण गेल्यानंतर सना आणि नदीम त्याबद्दल बोलायला लागले. काय आपण ही बिर्याणी विकू शकत नाही? आता तर रात्रीचे 10 वाजले आहेत. आता ग्राहक आलेच तर येतील. एक काम करूया, हे आतमध्ये ठेवूयात. उद्या आधी हेच विकूया. हो हो, बरोबर होईल. दोन्ही भावा बहिणीने मिळून ती बिर्याणी लपवली. दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी आधी तीच बिर्याणी विकली आणि ते दोघं खूप खुश झाले, कारण फायदा दुपटीने झाला होता आणि शिफा या गोष्टीपासून अनभिज्ञ होती. मग काय, कधी ऑर्डर कॅन्सल झाली तर दुसऱ्या दिवशी नदीम आणि सना ती बिर्याणी विकून टाकायचे. हा प्रकार बरेच महिने चालत राहिला. एके दिवशी ही शिळी बिर्याणी नेहमीच्या ग्राहकाच्या ताटात आली. नदीम भाऊ, काहीतरी गडबड आहे. बिर्याणीमध्ये तो स्वाद नाहीये. असं कसं होऊ शकतं भाऊ? आम्ही तर बिर्याणी आधीसारखीच बनवत आहोत. ठीक आहे. हळूहळू सगळ्या ग्राहकांना बिर्याणीची गडबड कळायला लागली आणि त्यांना ती चव आवडत नव्हती. अचानक त्यांच्या हॉटेलचे ग्राहक कमी होऊ लागले. तेव्हा शिफा विचारात पडली. अचानक असं काय झालं? आपले ग्राहक कमी का व्हायला लागलेत? असं चालत राहिलं तर कसं चालेल? नदीमला त्याची चूक लक्षात आली. तो त्याच्या बहिणीसमोर रडायला लागला. माझी चूक आहे सगळी. मी आणि सना ताईने लोकांना शिळी बिर्याणी खायला घातली. काय? नदीमने आपल्या ताई समोर सगळी चूक मान्य केली. हे तू काय केलंस? जास्ती फायदा करण्याच्या गडबडीत धंदाच बंद पाडलास. आता आपण कसं ग्राहकांना परत आणणार? आम्हाला माफ कर ताई. आम्हाला माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल. तुमच्या लालचीपणामुळे सगळं नुकसान होतं आहे. तिघही विचार करू लागले की आता गिऱ्हाईकांना परत कसं आणावं. आणि मग दुसऱ्या दिवशी शिफाला एक मार्ग सापडतो. शिफाने एक बोर्ड लिहिला. आम्हाला माफ करा. आमच्या चुकीमुळे तुम्हाला शिळी बिर्याणी खावी लागली. आम्ही चूक मान्य करतो, म्हणून पुढचा एक आठवडा सगळ्यांना बिर्याणी फुकट देण्यात येईल. हा बोर्ड शिफाने हॉटेलच्या बाहेर लावला. गिऱ्हाईकांनी बोर्ड वाचला आणि ते फुकटची बिर्याणी खायला हॉटेलमध्ये आले आणि पुन्हा एकदा त्यांना ताज्या बिर्याणीची चव आवडायला लागली. ही तर अगदी पहिल्यासारखीच आहे. हो हो, मजा आली. भलेही त्यांना फुकट एक आठवडा बिर्याणी खायला घालावी लागली, पण त्यांच्या अडचणीचा मार्ग मिळाला. त्यांचे ग्राहक परत आले आणि सना आणि नदीमला लक्षात आलं की हावरटपणा वाईट सवय आहे. एकदा पुन्हा आईची बिर्याणी चालू लागली. ही गोष्ट आहे एका मजदुराची. छगन शेठ लालचंदच्या शेतामध्ये काम करत होता. शेठ लालचंदचं शेत या गावामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि तिथे खूप मजदूर काम करत होते. दिवसाच्या शेवटी शेठ लालचंद आपल्या मजदूरांना त्यांचा मेहनताना देत होते. तसं तर शेठ लालचंद खूप चांगल्या मनाचे होते, परंतु त्यांनी मजदूरांवर नजर ठेवण्यासाठी काळ्याला ठेवलं होतं. अगं कमला, केव्हापासून बघतोयस की तू तिथेच बसून आहेस? इतका आराम करशील तर तुला मजुरी नाही मिळणार. अरे भावा, माझी तब्येत खराब आहे. ते काही मला माहित नाही. कामावर आलीयस तर काम कर. काळ्या नेहमीच मजदूरांना बरं वाईट म्हणायचा. एके दिवशीची गोष्ट आहे. छगन एका विळ्याने शेत कापत होता आणि त्याची नजर हटली आणि त्याला तो विळा लागला. काही मजदूर त्याच्या जवळ धावले. एका बाईने त्याची मलमपट्टी केली आणि मग सगळे मजदूर काम करायला लागले. काही वेळाने तिकडे काळ्या आला. अरे छगन, असा का बसलायस तू? सेठजी काम करता करता त्याच्या हाताला जखम झालीये. कामावर तर काही लक्ष नसतं तुझं. मजुरी मात्र पूर्ण पाहिजे असते. हा,
आता यांच्या औषध पाण्याचाही खर्च करा. एक दिवस तुम्ही या सेठला पूर्णपणे कंगाल करून राहाल. काळ्याचे बरे वाईट ऐकून छगनला खूप राग आला. तो काहीच न बोलता घरी निघून आला. घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला सगळी कहाणी सांगितली. बिचारी मार बघून रडायला लागली. अगं तू वेडी आहेस का? तू का रडतीयस? काही दिवसात ही जखम भरून निघेल. हा मार तर ठीक होऊन जाईल, पण त्याचं काय? जो काळ्या तुम्हाला नेहमी वाईट बोलत असतो. त्याचं काय? तो तर त्याचा स्वभावच आहे. मी काय बोलते आहे? मजदुरी करायचं सोडून नाही का देऊ शकत? मजदुरी नाही करणार तर मग मी करू तरी काय? आपण कोंबड्या खरेदी करून अंडी विकू शकतो. आणि या कोंबड्यांसाठी पैसे कुठून येणार? माझं काय? पूर्वजांनी माझ्यासाठी कुठल्याही संपत्ती किंवा खजाना सोडलेला नाहीये. मालाने आपल्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि कानातली कुंडलं पण. दागिने फक्त शोभा वाढवायला नाही, तर गरजेच्या वेळी कामी येण्यास सुद्धा आहेत. नाही, मी हे नाही घेऊ शकत. मालाच्या जास्त जिद्दीमुळे छगनने ते दागिने घेतले. छगन आणि माला बाजारात गेले आणि त्यांनी ते दागिने एका सोनाराजवळ गहाण ठेवले, जेने त्यांना 2000 रुपये मिळाले. मग ते एका कोंबडीवाल्याजवळ गेले. दादा, एका कोंबडीची किंमत काय आहे? एका कोंबडीची किंमत तर 100 रुपये आहे, पण तुम्ही एकत्र जर 10 कोंबड्या विकत घेणार असाल तर एक कोंबडा मी मोफत देईन. अरे वा. छगनने व्यापाराला 1000 रुपये दिले आणि व्यापाऱ्याने एका मोठ्या अशा टोपलीमध्ये 10 कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवला. छगन आणि माला घरी आले आणि मग त्यांनी बांबूच्या तुकड्यांपासून कोंबडींसाठी एक घर बनवलं. कोंबड्यांना आतमध्ये खेळताना पाहून माला आणि छगन खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी मालाने सगळ्या कोंबड्यांची अंडी एकत्र केली. छगन त्या अंड्यांना एका व्यापाऱ्याजवळ घेऊन जायचा आणि त्याला त्या 10 अंड्याचे 30 रुपये मिळायचे आणि हे असं रोज चालायचं. 1 महिना निघून गेला आणि आज छगन आपल्या महिन्याची मिळकत मोजत होता. एका दिवसाचे 30 रुपये म्हणजे एका महिन्याचे 900 रुपये. आणि तुम्हाला मजदुरी मिळायची 500 रुपये. मी विचार करतो की काही पैसे सोनाराला देऊन यावेत. नाही, जे पैसे जास्त आहेत त्यातून आणखीन कोंबड्या विकत आणू, जेणेकरून आणखीन जास्त नफा होईल. छगनने मालाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने व्यापाऱ्याकडून 5 कोंबड्या आणखीन आणल्या. आता त्यांना रोज 15 अंडी भेटायची. हे पाहून मला खूपच खुश होती. पुढच्या महिन्यात जेव्हा छगन पुन्हा हिशोबाला बसला तेव्हा एका दिवसाचे 45 रुपये म्हणजे एका महिन्याचे 1350 रुपये. अरे बाप रे. आता छगनला गणित समजायला लागलं. पुढच्या 3 महिन्यापर्यंत छगन 10 कोंबड्या खरेदी करायला लागला. आता पूर्ण मिळून छगनकडे 50 कोंबड्या होत्या. आता रोज त्याला 150 रुपये मिळायला लागले. हे पाहून तो खूप खुश होता. ह्यावेळेस जेव्हा त्याने हिशोब केला, पूर्ण महिन्यात आपण 4500 रुपये कमवलेत. बघितलं, मी म्हणत होते ना. हा, चला आता माझ्या हातात बांगड्या परत येतील. दोघे सोनाराकडे गेले. 2000चे व्याजासकट 2250 रुपये होतात. हे घ्या. छगनने पैसे दिले आणि दागिने पुन्हा घेतले. तिकडे छगनला एक नथणी दिसली. ती नथ केवढ्याला आहे? जास्त नाही, फक्त 450 रुपयांची. ती सुद्धा देऊन टाका. मालाने नवीन नथनी घातली. आज ती खूप खुश होती. ह्यानंतर छगनने आपला अंड्याचा व्यापार चालू ठेवला आणि एका वर्षभरातच त्याची मिळकत 30,000 रुपये झाली. आता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि काम करायला नोकर चाकर देखील होते. आणि आता त्यांची छोटीशी झोपडी एक मोठा बंगला झाला होता. आता छगन आणि माला आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. फक्त एका वर्षापूर्वी छगन एक मजदूर होता आणि आता तो एक पोल्ट्री फार्मचा मालक आहे. जर मालाने जिद्द नसती केली तर छगन आज मजदूरच असता. ह्यासाठीच मुलांनो, सफलतेसाठी फक्त एक मोक्याची गरज आहे, जसा छगनला भेटला आणि तो एका वर्षातच सफल झाला. भाज्या घ्या,
ताज्या ताज्या भाज्या घ्या, लाल तांबाटी घ्या, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. मीरा गावागावात फिरून भाज्या विकायची. रोज गावात फिरत असताना तिची नजर एका भाज्यांच्या बगीच्यावर पडायची. किती वर्ष निघून गेली, मी हा भाज्यांचा बगीचा नुसता बघतेच आहे. मीराचं स्वप्न होतं की तिला तो भाज्यांचा बगीचा विकत घ्यायचा होता आणि तिथे स्वतःच भाज्या उगवायच्या होत्या. पण मीराची परिस्थिती तिची साथ देत नव्हती. मीराचा एक छोटा मुलगा होता ज्याच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी मीरावरच होती. कारण मीराच्या नवऱ्याचा काही वर्षांपूर्वीच देहांत झाला होता. एक दिवस काय झालं, भाज्या घ्या, ताज्या ताज्या हिरव्या भाज्या घ्या, लाल तांबाटी हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. तेव्हा समोरून विमला तूप विकणारी आली. अगं ए मीरा, कशी आहेस ग? अगदी बरी आहे. तू बोल, तू कशी आहेस? माझं चांगलं चालू आहे. तू ऐकलंस का, तो भाज्यांच्या बगीच्याचा मालक आहे ना, तो त्याचा बगीचा विकतोय. माझ्याकडे जर एवढे पैसे खरंच असते ना, तर मी आजच तो बगीचा विकत घेतला असता. मीराला तो भाज्यांचा बगीचा इतका आवडायचा की ती सरळ त्या बगीच्याच्या मालकाकडे गेली. शेठजी, मी असं ऐकलंय की तुम्ही हा बगीचा विकताय म्हणून. हो, मी आता म्हातारा झालोय, त्यामुळे या बागेची निगा राखणं मला शक्य नाही, म्हणूनच मी ही विकतोय. काय तुला ही विकत घ्यायचीये? हो, घ्यायचा तर आहे, पण माहित नाही मी की हा विकत घेऊ शकते की नाही. तुम्हाला हा बगीचा किती मध्ये विकायचा आहे? मला याची 500 नाणी तरी हवी आहेत. अरे बापरे, माझ्याकडे तर फक्त 200 नाणीच आहेत. 200 नाणी तर खूपच कमी आहेत. मी 400 नाण्यांच्या खाली अजिबात विकणार नाही. शेठजी, जर मी तुम्हाला या क्षणी 200 नाणी दिली आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये दर महिन्याला 50-50 नाणी दिली, तर काय तुम्ही मला हा बगीचा विकत द्याल? शेठजीने विचार केला. ठीक आहे, पुढच्या 4 महिन्यांपर्यंत तू मला 50-50 नाणी दर महिन्याला देशील. मीरा खूप खुश होती की लवकरच तिला तिच्या स्वप्नातला बगीचा मिळणार आहे. मग काय आता, मीरा अजून जास्त मेहनत करायला लागली. ती रोज जास्त भाज्या विकत घेऊ लागली आणि विकू लागली, ज्यामुळे तिला जास्त पैसे मिळू लागले. रोज मीरा एक एक पैसा जोडू लागली आणि आता संध्याकाळच्या वेळी मीरा गावात फिरून फिरून फरसाण सुद्धा विकू लागली. एका महिन्यानंतर मीराने शेठजींना 50 नाणी देऊन टाकली. मीरा खूप खुश होती. मीराने आपली मेहनत तशीच सुरू ठेवली. ती सकाळी भाज्या विकायची आणि संध्याकाळच्या वेळी फरसाण. पाहता पाहता मीराने 4 महिन्यांमध्ये शेठजींना सगळे पैसे देऊन टाकले. खूप छान मीरा, आता ही बाग तुझ्या मालकीची झाली. या बागेची नीट काळजी घे. मीराने स्वतःचा बगीचा विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता मीरा स्वतःच्या बागेमध्ये भाज्यांची लागवड करू लागली आणि दुसरे भाजीवाले तिच्याकडून भाज्या विकत घेऊ लागले होते. मीराच्या परिश्रमाने तिचं आयुष्य सुधरवलं. तिचा मुलगा सुद्धा आता चांगल्या शाळेत शिकू लागला होता आणि मीराचं आयुष्य सुखद झालं. म्हणूनच म्हणतात ना, मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. निलिमाच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या घरची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यांवर आली होती आणि म्हणून तिने एक चायनीज भेळची गाडी लावायला सुरुवात केली. निलिमा स्वतः रोज चटण्या बनवायची आणि नूडल्सही तळायची. संध्याकाळी अगदी 5 वाजता ती तिची गाडी उघडायची. दीदी,
मला एक चायनीज भेळ दे. मला पण. मला 2 भेळ पार्सल पाहिजे आहेत. निलिमा गाडीवर येताच ग्राहकांची गर्दी व्हायची. निलिमा सर्व ग्राहकांना एक एक करून चायनीज भेळ द्यायची. दीदी, खूप चविष्ट आहे. मज्जा आली. उद्या आम्ही परत येऊ. हो हो, नक्की या. निलिमाच्या घरी बनवलेल्या चटण्या आणि नूडल्सची चव इतर दुकानांपेक्षा वेगळी होती आणि तीच तिच्या ग्राहकांना आवडायची. काही तासातच निलिमाचे सर्व सामान संपून जायचे. मग ती घरी परतायची. हे घे आई, आजची कमाई. वा, आज तर तू 600 रुपये कमवले आहेस. हो, आज चटणी आणि नूडल्स जास्त बनवलेल्या. ठीक आहे, उद्यापासून असंच जास्त बनव. ठीक आहे आई. निलिमाने हव्या तेवढ्या वस्तू बनवल्या तरी तिची गाडी उघडताच सगळं काही धडाधड संपून जायचं. एके दिवशी निलिमा तिच्या घरी बसून विचार करत होती की तिने काय केलं पाहिजे. आई, मी जितकी जास्ती चटणी बनवते किंवा जितके जास्त नूडल्स फ्राय करते तितके सगळे संपून जातात. ही तर चांगली गोष्ट आहे ना बाळा. ते तर आहे, पण काही ग्राहक नेहमी रिकाम्या हाताने परत जावं लागतं. ते तर आहेच. आता तू त्यात काय करू शकतेस? मला तर एक कल्पना सुचली आहे. अच्छा, आणि ते काय? दीदी, तू रेडीमेड नूडल्स आणि चटणी पण विकत घे आणि मध्ये मध्ये तुझ्या चटणी सोबत ती पण दे, तर कुणाला कळणार नाही. असं कसं कळणार नाही? अगं आई, ताईच्या नूडल्स मध्ये जर रेडीमेड नूडल्स असतील तर कोणी कसं सांगू शकेल की कोणतं ताईचं आहे आणि कुठलं रेडीमेड आहे? तसं म्हणतेस ते खरं आहे, पण तुर्तास मी हे करणार नाही. तुर्तास मी आणखीन नूडल्स बनवीन. हो, हेच बरोबर आहे निलिमा. दुसऱ्या दिवसापासून निलिमाने आधीपेक्षा दुप्पट शेजवान चटणी बनवली आणि आधीपेक्षा दुप्पट नूडल्स तळले. आशा आहे की आता सर्वांना मिळेल. सर्व सामान घेऊन निलिमा तिच्या हातगाडीवर गेली आणि या दिवशी एक प्रसिद्ध फूड ब्लॉगर निलिमाच्या कार्टवर आला. आज आपण दीदीची चायनीज भेळ खाणार आहोत. खूप चविष्ट आहे असं ऐकलंय. बघूया. वा, हे उत्तम आहे. तुम्ही सर्वांनी निलिमा दीदीची चायनीज भेळ टेस्ट करायलाच पाहिजे. या फूड ब्लॉगरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण निलिमाच्या हातगाडीवर यायचा. आता निलिमाला परत नूडल्स आणि चटणी कमी पडू लागली. एक चायनीज भेळ दे दीदी. दादा, सगळंच संपून गेलंय. तुम्ही उद्या परत या. ग्राहकाला रिकाम्या हाताने परत जाणं निलिमाला बरं वाटत नव्हतं. त्या रात्री ती घरी परतली तेव्हा, आई, माझ्या त्या व्हायरल व्हिडिओमुळे अधिक ग्राहक वाढलेत. हे तर चांगलंच आहे बाळा. ते तर आहे, पण आजही सगळं संपलंय. मला ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठवावं लागलं. अगं ताई, तुला सांगते तर आहे, माझी कल्पना वापर. हो हो, मी पण तोच विचार करते. उद्या बाजारातून सगळं घेऊन येईन. शाबास. पुढल्या सकाळी निलिमाने बाजारातून शेजवान चटणीचा एक डबा आणला आणि नूडल्सची मोठमोठी पाकिटं आणली. मग निलिमाने तिची रोजची चटणी बनवली आणि बरोबर नूडल्सही तळले. या सगळ्या गोष्टी घेऊन ती तिच्या गाडीवर गेली. रोज सारखं निलिमाने गाडी उघडताच नेहमीप्रमाणे ग्राहक जमा झाले. मला 2 चायनीज भेळ पार्सल. मला सुद्धा. निलिमाचा हात चालतच होता. हळूहळू डब्यातली चटणी कमी होत होती. मला वाटतं ती बाजारातली चटणी पण टाकावी आणि नूडल्स पण. मग निलिमाने तिच्या चटणीत बाजारातली चटणी मिसळली आणि तळलेल्या नूडल्स मधले चांगले बाजारातले तळलेले नूडल्स मिसळले. मला 2 चायनीज भेळ पार्सल द्या. हो हो, मी देतेच आहे. निलिमा पूर्वीप्रमाणे सर्व ग्राहकांना चायनीज भेळ बनवून खाऊ घालत होती. दीदी, चवीला वेगळं आहे. पहिल्यासारखं नाहीये, पण चांगलं आहे. निलिमाला आनंदच झाला की तिच्या ग्राहकांना बाजाराच्या पदार्थाची चवही आवडली. मग काय होतं, रोज निलिमा बाजाराची शेजवान चटणी आणि नूडल्स स्वतःच्या बनवलेल्या सामानामध्ये मिसळायची. कोणाला चवीत फरक नाही समजला का? नाही आई, उलट सगळेच चवीने खातायत. ठीक आहे, छायाची कल्पना कामी आल्यासारखं वाटतंय. आई खुश होती. निलिमाची मेहनत कमी झाली. हळूहळू निलिमा खूप कमी सामान बनवायची आणि बाजारातून जास्त वस्तू घ्यायची, पण तरीही तिच्या गाडीवर गर्दी होती. मग एके दिवशी
अशोकने निलिमाच्या हातगाडीजवळ एक चायनीज भेळची गाडी उघडली. तो बाजारातून शेजवान चटणी आणि नूडल्स आणायचा. निलिमाच्या ग्राहकांनी अशोकची चायनीज भेळही खाऊन बघितली. ही तर बिलकुल निलिमा दीदीसारखी आहे. काय खरंच? एका मागून एक सर्व ग्राहकांनी अशोकची भेळही खाल्ली आणि त्यांनाही ती आवडली. अशोक मोठा शातीर होता. त्याला ग्राहकांना आपल्याकडे खेचायचे होते. त्यासाठी त्याने भेळेची किंमत 10 रुपयापासून कमी करून 8 रुपये करून टाकली. अरे वा, फक्त 8 रुपये. बरोबर आहे. तसेही दोघांची चव सारखीच आहे. ते पण आहे. आणि कमी किमतीमुळे अशोकच्या हातगाडीवर ग्राहकांची गर्दी लागली आणि बघता बघता निलिमाचा स्टॉल रिकामा झाला. आज पहिल्यांदाच निलिमाचे सामान संपले नव्हते. ती निराश होऊन घरी गेली. काय झालं? अशोकने माझ्या शेजारी एक चायनीज भेळची गाडी उघडली आणि किंमत 8 रुपये केली आहे. आता माझ्या गाडीवर कोणी येत नाहीये. तर ताई, तू पण किंमत कमी कर. पण त्याने नफा कमी होणार नाही का? हरकत नाही, पण निदान सर्व काही विकलं जाईल. हो. दुसऱ्या दिवशी निलिमाने एक नवीन बोर्ड लावला. तिने चायनीज भेळची किंमत 7 रुपये ठेवली. 7 रुपयाचा बोर्ड पाहून ग्राहक निलिमाच्या हातगाडीकडे गेले. आता तर काहीतरी करायलाच पाहिजे. अशोकने त्याची किंमत कमी करून 5 रुपये केली. 5 रुपयात चायनीज भेळ? आता तर मी 2 खाणार. आणि पुन्हा एकदा मग सगळे ग्राहक अशोकच्या हातगाडीकडे गेले. निलिमाने आता डोकं धरलं. काय करावं हेच तिला कळत नव्हतं. बरेच तास तिथे बसल्यानंतर निलिमा घरी आली. माझी कल्पना चालली ना ताई? नाही, अशोकने किंमत कमी करून 5 रुपये ठेवली. आजही सगळा माल परत आला. मी 5 रुपयांच्या खाली अजून कमी किंमत नाही करू शकत. मग आता काय करायचं? मला तुझं ऐकायलाच नको होतं. माझ्या चायनीज भेळेची गाडी चांगलीच चालली होती. जिथे मी लोभापोटी बाजारातून सामान आणलं तिथेच माझं बुडणं सुरू झालं. मला लोभ नको करायला हवा होता. पण आता तू काय करणार? पुन्हा तेच जे आधी करायचे. स्वतः चटणी आणि नूडल्स बनवून चायनीज भेळ विकेन प्रामाणिकपणे. दुसऱ्या दिवशी निलिमा शेजवान चटणी आणि नूडल्स बनवू लागली आणि मग संध्याकाळी ती आपल्या हातगाडीवर पोहोचली. निलिमाने पाटी बदलून 10 रुपये ठेवले आणि त्यावर होम मेड असं लिहिलं. निलिमाच्या हातगाडीवर काही काळ ग्राहकच नव्हते. पण तेवढ्यात एक बाई आली. ताई, तुमची चायनीज भेळ महाग का आहे? माझी चटणी आणि नूडल्स घरगुती आहेत. अशी चव तुम्हाला बाजारातील नूडल्स आणि चटणीमध्ये मिळणार नाही. मला एक चायनीज भेळ द्या ना. हो. निलिमाने तिला चायनीज भेळ दिली. वाह, खूप मस्त आहे. अशी चायनीज भेळ आजपर्यंत मी नाही खाल्ली. हळूहळू निलिमाच्या नियमित ग्राहकांनी चायनीज भेळ खाऊन पाहिली. ही तर एकदम पहिल्यासारखी आहे. मज्जा आली. मग काय होतं? सर्व ग्राहक निलिमाच्या चायनीज भेळच्या ठेल्यावर परत आले. अशोकच्या हातगाडीची किंमत कमी होती, पण कुणीही तिकडे फिरकतही नव्हतं. अशोक विचार करत राहिला की त्यांनी आता काय करावं. पण निलिमाची जुन्या चायनीज भेळेचा मुकाबलाच नव्हता. पुन्हा एकदा निलिमाचा व्यवसाय वाढला. ती आनंदी होती आणि मग पुन्हा कधीही तिने आपल्या व्यवसायात लोभीपणा केला नाही.